आउटस्टँडिंग आहे हे मैदान किंवा इथलं होर्डिंग्स असतील, पॅव्हिलियन्स असतील. पहिला षटक सुरू होतं. सचिन फलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगलं स्टॉप केलाय. त्या ठिकाणी बम्पिंग होते चेंडू, फुलरलेनचा चेंडू होता. ऑन दी पॅड जस्ट पुश केलंय, पण चांगलं स्टॉप म्हणू शकतो. जितक्या गतीने हा चेंडू टाकला होता तितक्याच गतीने तो चेंडू स्टॉप देखील केलाय. दॅट इज क्वालिटी. हेच गोलंदाजाचं वैशिष्ट्य असताना हे दाखवतोय या ठिकाणी निखिल. निखिल हा शही संघाचा प्राथमिक गोलंदाज, एक ऑलराऊंड असा खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलं, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड ऑनला, आणि चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. कोणत्या प्रकारचा अजूनपर्यंत तरी 2 चेंडू हाताळलेत आणि फुलरलेनचा वापर करतोय. सर्कलचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि परिणामी चेंडू पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू मात्र हाफ बॉली झालाय. क्षेत्ररक्षक चेस करतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू अगदी समीप पडला आणि डोक्यावरून सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. धन्यवाद डीजे. खरंच मार्जिन ऑफ एरर किती कमी असतं गोलंदाजाला हे या ठिकाणी सचिनने दाखवून दिलं. एक सुरेख देखणा सरळ रेषेमध्ये हा फटका होता. व्ही स्टाईल आणि व्ही शेप मध्ये हा फटका होता. गुड बॅटिंग. ओ फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करतात यावेळेस. ओहो, निश्चितच या ठिकाणी नाटक घडलंय आणि या नाटकामध्ये अंत झालाय सचिनचा आणि सचिनला या ठिकाणी माघारी जावं लागेल आपल्या घराकडे. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन विथ द रन आउट. खरंच शही संघाने लहानपणी नव्हे तर अजूनही गोट्या खेळल्या असाव्या आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी थ्रो केला आणि यष्टी उडवली आणि परिणामी सचिनची खेळी या ठिकाणी एका चौकारामध्ये परतली आहे. 4 चेंडू हाताळले, 3 चेंडू निर्धाव, एका चेंडू विकेट आणि 1 चेंडूवर चौकार खाल्लाय. गुड बॉलिंग मी म्हणेल निखिलचं. आपलं वर्चस्व गाजवत आहे आणि प्रत्येक चेंडू जर विचार केला तर प्रत्येक चेंडू हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलाय, फुलरलेनचा चेंडू टाकलाय. ज्याप्रमाणे नटराजन टाकतो अगदी त्याच कॉपीबुक स्टाईलने हे चेंडू टाकलेत निखिलने. वेल बॉलिंग, वेल बिगन इज हाफ डन असं मी म्हणू शकतो, कारण सुरुवात चांगली झाली आहे शही संघाच्या माध्यमातून. मात्र आम्ही टेंबरेकर या संघाचा महत्वाचा बॅकबोन फलंदाज सचिन तंबूच्या आशेला परतलाय. अगदी या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कारण 7 षटकांचा सामना आणि सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी दाखवावं लागेल. विकेट्स हातात ठेवावे लागतील. यावेळेस सुरेख प्रकारचा फटका कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक चेस करतोय. 2 धावा कंप्लीट केले जातील. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल किंवा नसेल त्या ठिकाणी थांबवलंय, प्रयत्न केलेला नाहीये. मात्र अलॉंग दी कार्पेट फक्त दिशा दिली होती. टायमिंग सुरेख नव्हतं, मात्र 2 धावा निश्चित त्या ठिकाणी मिळाल्यात आणि विथ द 2 स्कोर मूव्स ऑन अप टू 6. लॉस ऑफ 1 विकेट सो फार. दिस इज द फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निखिल पहिले षटक या ठिकाणी हाताळते. 5 चेंडू हाताळलेत सुरेख पद्धतीने. 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडू फुलरलेनचे. एकही गुड लेंथ वर नाहीये, शॉर्ट अप नाहीये. फुल टॉस झालेला आहे, ज्युसी फुल टॉस. यावेळेस लाईन पाहूया. लाईन मिस करतोय आणि डेफिनेटली इट इज वाईट. स्कोर मूव्स ऑन विथ द सिंगल 7. 7 धावा धावफलकावर. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात. अगदी मी म्हणू शकेल का वर्चस्व गाजवतोय या ठिकाणी निखिल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅटची 1 चेंडू फाईन जातोय, मात्र व्हाट अ फिल्डिंग. खरंच चेंडू स्टॉप केला त्या ठिकाणी आपण पाहू शकतो गल्लीमध्ये आणि सुरेख पद्धतीने 3 धावा या ठिकाणी वाचवल्यात. तेंबे तेंबे तळे साजे याप्रमाणे प्रत्येक धाव या ठिकाणी महत्वाची आहे आणि ही 3 धावा निश्चितच येणारे सेकंड इनिंग सांगून जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या आहे 1 गडी बाद 8. गुड बॉलिंग निखिलचं षटक या ठिकाणी समाप्ती.
नक्कीच सर, क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी, फलंदाजी या तीनही आघाड्यांवर आपल्याला काम करावं लागतं की जे गोलंदाजानं पहिल्या षटकात करून दाखवलेलं आहे. एक गडी बाद नक्की झाला, रनआउट झाला, मात्र 8 धावा त्या षटकात आलेल्या आहेत. आणि नवीन गोलंदाज या सामन्यातलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय नितीन आणि सामना करतोय हो. यावेळी मात्र कट केला चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेला आणि 4 धावा मिळतील. धन्यवाद डीजे. दरम्यान आमचे मित्र मोहन सासे सर यांनी टेंबरे संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत या सामन्यासाठी. धावपलकावर लागतात 12 धावा. खूपच सुरेख असा फटका होता. 4 कमिटी कडून एक स्वागत आलेलं आहे त्यांचे जावई जे व्यासपीठर. हो हो. दरम्यान चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल. याबरोबर हे दुसरा गडी बाद होतोय शेई संघाचा. सॉरी, थँक्यू डीजे. आणि फलंदाज नवीन येतोय मैदानावर सुभाष आणि अविनाश बॅक टू द पेव्हिलियन झालेला आहे. आणि प्रत्येक संघाला निर्धारित 35 मिनिटांचा वेळ आहे. 35 मिनिटांमध्ये आपलं एक इनिंग पूर्ण व्हायला हवी. सुभाष आलेला नवीन फलंदाज. दरम्यान चेंडू मिडॉनच्या दिशेला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूला पेस जास्त असल्या कारण कट होऊन चेंडू हवेत गेला आणि झेल बाद झाला अविनाश. हो. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा कट होता आणि झेल सुटतोय. हो 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 हो. अगदी सोपा झेल, हातातला झेल सर. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची घाई झाली आणि या घाईनच झेल सुटलेला आहे. नाहीतर आणखी एक गडी बाद होऊ शकता सर या षटकामध्ये. हे जे जीवदान मिळत असतात हे पुढे डोकेदुखी ठरत असतात सर. कारण हा फलंदाज पुढे किती महागात पडेल हे माहित नाही. मात्र दरम्यान नितीन पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवरून. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये होता चेंडू, मात्र काहीशी हुलकावणी दिलेले चेंडून आणि चेंडू विसावतोय तो विकेट किपरच्या हातांमध्ये आणि निर्धाव चेंडू टाकण्यास यश मिळालं ते नितीनला. धावसंख्या आहे 13. 2 बाद 13. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज नितीन. यावेळी मात्र हा पिच चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार चौकार. सुरेख असा फटका, फुल केलेला चेंडू. धन्यवाद डीजे. सुरेख असा फटका पाहायला मिळाला. एक तंत्रशुद्ध असा फटका कव्हरच्या डोक्यावरून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स 4 रन्स. SPL चौकार. क्षेत्ररक्षण पंच आपण पुन्हा पुन्हा सांगायचं आहे कर्णधारांना की आपल्या क्षेत्ररक्षणात वेळ घालू नका जास्त. पहिलं षटक संपलेलं आहे, सॉरी दुसरं षटक संपतंय आणि 2 षटकांनंतर धावसंख्या होते 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स ऍट द एंड ऑफ 2 ओव्हर्स. 2 धावा संपताय, 2 षटकं संपलेली आहेत. दरम्यान फर्डेसर आपण कंटिन्यू करतो पुढचं षटक.
निश्चितच या ठिकाणी पाहिलं आपण तर पहिल्या षटकामध्ये निखिलने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वाचा गडी मिळवला होता. मात्र नितीन आला आणि नितीनने या षटकामध्ये नितीन एक चांगली गोलंदाजी केली होती, मात्र क्षेत्ररक्षकांनी त्याला हवी तशी साथ दिली नाही. परिणामी एक त्यांनी संधी निर्माण केली होती, ती संधी अगदी इतकी सोपी होती की लॉलीपॉप झेल त्या ठिकाणी तो घेता आला नाही आणि परिणामी त्याच फलंदाजाने 2 आक्रमक असे चौकार मारले आणि परिणामी त्याचा फायदा सुभाषने घेतला आणि त्या सुभाषने कन्व्हर्जन रेट मध्ये 2 चौकार खिचले. निश्चितच नितीनचा कॉन्फिडन्स पंचांनी वारंवार सूचना द्यायची आहे आणि वेळ घालवायचं नाही. 5 मिनिटाच्या आतमध्ये एक षटक पूर्ण करायचंय. हाफ ट्रॅकर ह्या वेळेस स्लाइस केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळ स्टॉप केला जात आहे. गुड कमिटमेंट मी म्हणू शकतो आणि रिले थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहू शकतो. डीप स्वीपरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अगदी चेंडू स्टॉप केलाय आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून तो चेंडू काढला होता. चेस केला दोघांनी आणि रिले थ्रो प्रमाणे या ठिकाणी 2 धावा मिळाल्यात पंकजला. पंकजच्या या चेंडूवर महेशला. यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकतो बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केलाय आणि क्षेत्ररक्षक आहे स्वीपरला आणि एक सिंगल मिळेल. एका सिंगलने या ठिकाणी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या फलकावर 24 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी गमावलेत आणि 24 धावा धावफलकावर. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. यावेळेस हाफ ट्रॅक स्लाइस केला. चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून काढलेला आहे. पुन्हा चेस होतोय आणि मला वाटतं पुन्हा एकदा स्वीपरच्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू स्टॉप केलाय आणि या चेंडू पुन्हा एकदा 2 धावा. दुहेरी धावेनी धावसंख्येला आकार मिळतोय 26. ज्याप्रमाणे पंकज गुडलेनचा वापर करतोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे सुभाष खेळतोय ऑफ साइडला चांगल्या प्रकारे खेळतोय. यावेळेस स्टिअर केलंय. पुन्हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेस करतोय पण यावेळेस हा झेल त्याच्या अगदी अवाक्याच्या बाहेर होता. कमिटमेंट चांगली होती, प्रयत्न देखील चांगला होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. हाफ चान्सेस तुम्हाला कन्व्हर्जन मध्ये फुल चान्सेस मध्ये करावा लागेल जर हा धावफलक तुम्हाला रोखायचा असेल. कारण या ठिकाणी सुभाष सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. प्रत्येकी जर पाहिलं तर सुभाषच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत आणि 2 दुहेरी धावांमध्ये खेळतोय. गुड बॅटिंग. फुलंदाजाचा चेंडू फ्लिक केलाय. फक्त ऑन साइडला 1 धाव मिळेल. दुसऱ्या वेळी प्रयत्न अतिशय वेगाने चेंडू पॅरल थ्रो. मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात अगदी सहजरित्या आणि गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रत्यक्षीकरण दाखवतो या ठिकाणी सुभाष. व्हेरी वेल प्लेड. वेल गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि यालाच म्हणतो सेन्सिबल क्रिकेट सर. बघा मोठे फटके या ठिकाणी निश्चितच त्यांनी आवरलेत कारण त्याला माहिती आहे का पंकज हा चांगला गोलंदाज आहे आणि पंकजला सन्मान देखील दिलेला आहे. मात्र या ठिकाणी एकेरी दुहेरी धावांवर देखील तुम्ही भर दिला तर निश्चितप्रमाणे एक चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता आणि सेन्सिबल क्रिकेटनेच तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण ऋतुराज गायकवाडने दाखवून दिलं समोरचा 150च्या स्पीडने असलेला गोलंदाजाला देखील फक्त स्टिअर करून फक्त बॅट स्टॉप करून तो चौकार मारत. म्हणजे विचार केला तर कधी कधी पोलार्ड देखील फसतो आणि कधी कधी आपण पाहतो तर ऋतुराज गायकवाड सारखा नौका फलंदाज 3 अर्धशतक लगावून फेमस होऊ शकतो. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतं आणि इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याला अवॉर्ड देखील मिळालेला आहे. म्हणजे विचार करू शकतो आपण की सीएसकेच्या दृष्टीने निश्चितच पाहूया. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय सुभाष. पंकज यावेळेस
लाईन चांगली होती, टप्पा अचूक होता, बॅकफुटला जाऊन स्टिअर करायचं होतं. मात्र यावेळेस गती थोडीशी कमी असल्यामुळे चेंज ऑफ पेस आणलं, व्हेरिएशन आणलं, परिणामी चेंडू यावेळेस विकेटकीपरच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर अंकित झाले 30. या षटकामध्ये पंकजने अवघ्या 9 धावा दिल्यात. हे चांगलं षटक मी म्हणू शकेल. विकेट्स मिळाली नाहीये, मात्र 9 धाव्यांवर अंकुश ठेवलाय. सर जवळजवळ 10च्या सरासरीनं हा संघ पुढे जातोय. 30 धावा 3 षटकांमध्ये पूर्ण करतायत. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत सर. याच धावगतीने गेले आणि पुढे जर थोडं एक्सेलरेट केलं तर कमीत कमी 90 धावा तरी ते धावफलकावर लावू शकतात. पाहूया येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये टेंबरे संघ कुठपर्यंत पोहोचतोय. कारण शेवटी रन्स ऑन बोर्ड हे नेहमी चांगलं असतं की तुम्हाला एक आव्हान देता येतं समोरच्या संघाला. आणि यावेळी नवीन गोलंदाज राकेश येतो आहे गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाज फेस करेल महेश. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र स्लोअर चेंडू पडलेला आहे. थोडासा फंबल झाला फलंदाजाचा, थोडासा लेट रिॲक्ट केलं आणि दरम्यान एक निर्धाव चेंडू. पुढचा हो 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 यावेळी बाउन्स झाला चेंडू, मात्र तो अगदी उजव्या यष्ट्यांच्या अतिशय बाहेरून गेला आणि एक वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव मिळते ते टेंबरे संघाला. आणि या 1 धावेबरोबर धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होते 31 रन्स. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, तो देखील दिशाहीन. आणि यावेळी मात्र डाव्या यष्ट्यांच्या बाहेरचा चेंडू. पहिला उजव्या यष्ट्यांच्या बाहेर आणि दुसरा डाव्या यष्ट्यांच्या बाहेर एक हाईट असलेला बाउन्स चेंडू होता. 1 बाउन्स झालेला आहे. पंचांचा निर्णय येतो 1 बाउन्स. याचाच अर्थ पुढचा चेंडू आपण बाउन्स टाकू शकणार नाहीत. राकेश पुन्हा एकदा सामना करेल महेश. हो 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 पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याच्या नादात मिस झालाय चेंडू. एक डॉट चेंडू टाकण्यामध्ये, एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतं त्या राकेशला. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. धावसंख्या होते 32. या षटकात आतापर्यंत 2 चेंडू वैध ठरलेले आहेत आणि 2 अतिरिक्त. पुढचा चेंडू यावेळी मात्र यशाला कट करत चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. वेगानं 4 धावा मिळत आहेत. आणि फर्डे सर आपण बोलत होतात की आउटफील्ड खूप छान आहे इथे. चेंडूला गती खूपच सुंदर मिळते आणि ग्राउंड शॉट म्हणाल तर अगदीच वेगानं चेंडू सीमा पार होतोय. आणि त्याच एक हे एक्झाम्पल होतं. काळूबाळू धाबा हे नाव मला वाटतं की आपल्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रत्येकालाच माहिती आहे. आणि त्यांचेच मालक हेमंतजी लाटे. याबरोबर दरम्यान एक चेंडू पुन्हा एकदा कट केलेला चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितोय की या CPL चे स्पॉन्सर आहेत काळूबाळू धाबाचे मालक हेमंतजी लाटे, की ज्यांना पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. आपण पाहता मैदान जवळजवळ 2 किलोमीटर दूर आहे मेन रस्त्यापासून. पुढचा चेंडू हो 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 यावेळी मात्र डिझायर रिझल्ट मिळतोय की काय या चेंडूवर. खूपच छान असा फटका, जोरदार प्रहार आणि चौकार. SPL चौकार. आता मात्र कुठेतरी ही संघाला विचार करावा लागेल की तो झेल सुटला आणि तो झेल सुटल्यानंतर तो फलंदाज आता मात्र ज्या पद्धतीनं ज्या स्टाईलनं फलंदाजी करतोय कुठेतरी डोकेदुखी ठरते त्या शेही संघाला. खणखणीत आणि सनसनीत असे चौकार लगावतोय तो त्या जीवदान मिळाल्यानंतर. आणि हेच असतं क्रिकेटमध्ये, एखादी चूक खूप महागात पडू शकते आणि हे आपण प्रत्येक क्रिकेट रसिक जाणतात. एखाद्या फलंदाजाचा झेल सुटावा आणि त्यानंतर त्यानं शतक झळकावावं
यापेक्षा मोठी हानी काय असू शकते. आणि इथे मात्र तो फलंदाज झेल सुटल्यानंतर सुरेख फलंदाजी करतोय, आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जातोय तो महेश. दरम्यान पुन्हा एकदा राकेश पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. मला वाटतं शेवटचा चेंडू असावा या षटकातला. 2 अतिरिक्त धावा, 2 चौकार आणि 1 सिंगल, 1 डबल सॉरी, अशा आतापर्यंत धावा मोजलेल्या आहेत. आणि या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज राकेश आणि सामना करेल महेश. हो, अगदी डेलिकेटली कट केला चेंडूला. कव्हर्स मध्ये मिसफील्ड झालेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेस होईल का? आणि 2 धावा आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रोज होतोय. पाहूया 1 धाव घेतली जाईल का? मात्र सुरेख असं बॅकअप मिळालेलं आहे त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि 1च धावेवर समाधान मानावं लागलं. सॉरी, 2 धावांवर समाधान मानावं लागलं या फलंदाजांना आणि या बरोबरच धावसंख्या होते 44 धावा. 44 रन्स इथे पूर्ण करतोय तो टेंबरे संघ. 4 षटकं झालेली आहेत आणि 11ची सरासरी. मागच्या षटकापर्यंत 10ची होती, आता मात्र ती 11 झालेली आहे. याच सरासरीने पुढे गेला तर कमीत कमी 70 ते 80 धावा धाव फलकावर लावू शकतो टेंबरे संघ. मात्र अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडूंमध्ये काय रिझल्ट येतोय आपल्याला पाहावं लागेल. पंच आपण पुन्हा एकदा वॉर्न करायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि या पुढचं षटक पुन्हा एकदा आमचे सहकारी कमेंटेटर दत्ता फर्डे सर आपल्याकडे मी ती धुरा सोपवतोय. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत अंकित झाले 44-44 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट सो फार अँड दिस इज द 5th ओव्हर इन अ रो टू ब्रिंगिंग ओव्हर हियर. द निखिल इज अ मॅन फ्रॉम शाई. He once again to charge from VIP dice. He turn away to taking right arm over the wicket. This time chop away. The ball is going to the coverage and the fielder is there and definitely the batsman get it to end up to 1 run. या ठिकाणी 1 धाव मिळालेली आहे. निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्या वेळेस सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. माझे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला आणि वॉटर थ्रो पॅरल थ्रो केलाय डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा अगदी थ्रो मध्ये जर पाहिलं तर संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये रवींद्र जडेजाचं एक नाव घेतलं जातं आणि अगदी आहे देखील. त्याप्रमाणे असा थ्रो केला आणि 1च धावे समाधान मानावं लागेल. सेन्सिबल. निखिलने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वाचा विकेट, एक महत्वाचा गडी बाद केला होता. अगदी त्याचप्रमाणे या 5व्या षटकामध्ये परतलाय आणि अगदी 2 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले. गुड बॉलिंग. यावेळेस प्रकारचा फटका पाहायला मिळतो. लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑर्मला आणि 1च धाव मिळेल. बघा आपल्या लॉट मध्ये स्लॉट मध्ये चेंडू देत नाहीये. भलेही तुम्ही फटके लॉफ्ट मारा परंतु मी तुम्हाला स्लॉट मध्ये चेंडू देणार नाही. अगदी हे ठरवूनच या ठिकाणी उतरलाय निखिल. फुल लेन चेंडू चेंज ऑफ पेस करतोय आणि अगदी चेंडू जर पाहिलं तर रेषेमध्ये ठेवतोय. अगदी स्टंप लाईन मध्ये चेंडू ठेवतोय आणि असे गोलंदाज हे यशस्वी नेहमी ठरत असतात. पुन्हाच्या एकदा अलॉंग द कार्पेट लॉफ केलाय. बघा एकही चेंडूवर जर पाहिलं तर गती थोडी कमी देतोय आणि चेंडू गुड लेंथला टाकत नाहीये. दॅट इज अ प्लस पॉइंट. कारण शेवटी ज्यावेळेस शेवटचे षटक असतात त्या ठिकाणी
यॉर्कर चेंडू आणि फुललेंचे चेंडू टाकणं फार गरजेचं असतं. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी निखिल टाकतोय. एक्झिक्युशन फार महत्वाचं आहे, कारण अॅक्युरसी फार गरजेची असते आणि इतके चेंडू आतापर्यंत हाताळलेत, प्रत्येक चेंडू अगदी मोठे फटके देण्यास. हो इम्प्रोव्हायझेशन, व्हॉट अ शॉट. आता क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी पहिला अटेम्प्ट सुटला. प्रयत्न चांगला होता खरंच. जोरदार टाळ्या वाजवा या प्रयत्नासाठी, कारण प्रयत्न खरंच सुरेख होता. पराग या क्षेत्ररक्षकाचा अगदीच जम्पिंग बघा, टायमिंग पण सुरेख होतं. मात्र असं झेल घेणं फार कठीण असतं, कारण समोरून येऊन झेल घेणं सोपं आहे, मात्र पाठीमागे स्पेशली विकेट किपरच्या पाठीमागे जाऊन असे झेल पकडणं आणि अर्धशतक या स्कोरबोर्ड वर लागलेला आहे. खरंच कौतुक करावं लागेल. 50 धावा तरी आतापर्यंत आम्ही टेंबरेकर या संघाने धावफलक लगवल्या गेल्यात. चांगल्या फुलल्यात धावा. फुललेंचा चेंडू ऑन साइडला प्लेस केले. गुड टायमिंग अँड व्हॉट अ फ्लो. चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. गुड बॅटिंग. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. धन्यवाद विजय. दरम्यान पंचांचा सिग्नल येतोय बॅटिंग पॉवर प्ले आणि प्लीज घाई करायचे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं आज एक अतिरिक्त सामना खेळवायचा आहे आणि सुरेख फलंदाजी. एक झेल सुटल्यानंतर सर एकही मिस्टेक केलेली नाही त्या फलंदाजानं. सुरेख फलंदाजी करतात आणि दोघेही महेश पण आणि सुभाष पण सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अतिशय सुरेख. आणि सर माइंड कूल ठेवणं खूप गरजेचं आहे या मैदानावर. जर तुम्ही ग्राउंड शॉट खेळत असाल तर सुरेख फलंदाजी. दरम्यान सचिन सातपुते यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. तर SPL च्या या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. प्लीज टीम मीटिंग शॉर्ट असावी. पंच पुन्हा एकदा आपण सांगायचंय त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. शही संघ आणि या शही संघाचे समर्थक आमचे मित्र व्यासपीठावर उपस्थित आहेत. विजय सर आणि धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 54 धावा. 5 षटकं संपलेली आहेत आणि 54 धावा 10 पॉइंट काही सरासरी चालू आहे. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली. आपला झेल सुटल्यानंतर आपण कोणत्या प्रकारची फलंदाजी करायला हवी, फर्डे सर याचं एक उत्तम उदाहरण सेट केलंय त्या महेशनं. प्रहार केले मात्र जपून केले. एकही मोठा फटका किंवा षटकार मारायचा प्रयत्न केलेला नाहीये आणि गोलंदाजांनी देखील तशी संधी दिलेली नाहीये. 6वं षटक सुरू होत आहे दरम्यान आणि 54 धावा आणि गोलंदाज राकेश पुन्हा एकदा. हो यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बाहेर लेगच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. व्हॉट अ स्ट्रोक. खूपच सुरेख असा फटका आणि या 4 धावांबरोबर धाव फलकावर लागला. त्यात 58 धावा 58 रन्स. सुरेख फलंदाजी. एकही चूक करत नाही दोन्ही फलंदाज. अगदी चेंडूला ओळखून वेग ओळखूनच त्या चेंडूवर प्रहार करतायत. एकही मिस हिट करत नाहीयेत. मात्र दरम्यान मागच्या षटकातला एक अतिशय सुरेख असा प्रयत्न होता झेल करण्याचा. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षक देखील इथे पाहायला मिळतात सर या SPLच्या मैदानावर. अगदी हे 3रं पर्व आहे SPLचं आणि या 3ही पर्वांमध्ये जर आपण पाहिलं आम्ही विटनेस आहोत या 3ही पर्वाचे की जिथे सुरेख गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक घडतायत. पुढचा चेंडू. हो यावेळी मात्र स्ट्रेट ड्राइव्ह. व्हॉट अ स्ट्रोक. माइटी ब्लो. दॅट्स 4 रन्स. सुरेख फटका. 4 धावा मिळतील. चेंडूचा वेग ओळखून चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला फक्त आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार. चौकार. आमचे पंच अजित सर आणि मुन्ना पठाण सुरेख अशी कामगिरी करतायत. पुढचा चेंडू. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मात्र काहीसा फसलेला आहे हा प्रयत्न आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं ते राकेशला.
कमबॅक करावाच लागेल, कारण सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून, एकही चूक करत नाहीत ते. यावेळी मात्र कट केला, सेन्सिबल क्रिकेट, आणि आपले स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला. हा, यालाच म्हणतात गुड क्रिकेट सर. स्ट्राईक चेंज करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्हाला मोठे फटके मारण्यात अपयश येतं तेव्हा वन्स अँड टूज मध्ये स्ट्राईक चेंज करणं गरजेचं आहे. पार्थ स्पोर्ट्स दरम्यान चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तैनात, वन बाउन्स करून तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि एकच धाव मिळेल या चेंडूवर. आणि दरम्यान पुढचे अनाउन्समेंट होते. Parth Sports Sapgaon versus I Ekvira Nadwal, both the captains should be reported to commentary box after end of this inning. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. हो, फुलटॉस केला चेंडू, चेंडूला दिशा दिली मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण होईल. पुढची धाव घेतील का आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, पाहूया काय होतोय. आणि थोडासा फंबल होतोय विकेट किपरचा. 2 धावा यशस्वीपणे पूर्ण, आणि या 2 धावांबरोबर धावफलकावर लागतात त्या 66 धावा. 66 रन्स इन 6th ओव्हर इन प्रोग्रेस. 6वं षटक चालू आहे. 66 धावा, जवळजवळ 11च्या सरासरीनं हा संघ पुढे चाललेला आहे, टेंबरे संघ. निश्चितच असं सांगावं असं वाटतं की सचिन पहिल्या षटकामध्ये बाद झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये अविनाश बाद झाला. सचिन आणि अविनाश बाद झाल्यानंतर सुभाष अवतरला, महेश अवतरला, आणि असं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. दुहेरी, एकेरी, त्याचप्रमाणे चौकारांवर भर दिला. या सिरीज मध्ये पूर्ण पाहिलं तर या इनिंग मध्ये एकही षटकार लागलेला नाहीये, मात्र धावफलकावर धावा आतापर्यंत 60+ लागल्यात. दॅट इज क्वालिटी. सर, दरम्यान पार्थ स्पोर्ट्स सापगाव आणि आई एकविरा नांदवळ या दोन्ही संघांचे संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि हे 7वं षटक होता होता आपण टॉस साठी तयार व्हायचंय. येस, हो, या अनॉर्थोडॉक्स स्टाईलने यावेळेस पूर्ण शरीराचा वेध घेण्याचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स होता या ठिकाणी, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव मिळालेली आहे, चोरलेली आहे धाव. जर पाहिलं तर कॉलिंग केलं आणि एक धाव चोरलेली आहे. धावा कशाही असू द्या, धावा येणं फार गरजेचं असतं. पासपोर्ट सापगाव वर्सेस आई एकविरा नादवल या पुढील सामन्याचे टॉस का बॉस मध्ये आमचा लाडका जगदीश घेणार आहे. ह्या वेळेस पाहू शकतो पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये त्या ठिकाणी पाहू शकतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी, आणि एक सिंगल मिळेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्या ठिकाणी यायचंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब. रोहित यावेळेस पुढे येऊन पदल आली तर दाखवलं आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मायटी ब्लो, ट्रेमेंडस षटकार, 6 धावा. धन्यवाद. सुभाषने पूर्णपणे एक हाती किल्ला लढवलाय आणि त्याला सुरेख साथ दिला महेश. म्हणजे पार्टनरशिप किती गरजेची असते अगदी दाखवून दिलं की ना. आयुष्य जीवन जगत असताना पार्टनरचीच गरज असते आणि हीच पार्टनरशिप या ठिकाणी दाखवली जाते. गुड बॅटिंग, गुड सेन्सिबल क्रिकेट शोन बाय सुभाष अँड महेश फ्रॉम बोथ साइड. यावेळेस हाफ ट्रॅकर आणि चेंडू यावेळेस हवाई सफर. चेंडू होईल जाईल छूम अंतर. 6 धावा आणि पूर्ण ठेंबरेकर त्या ठिकाणी टाळ्या वाजवतात, अभिवादन करतात, कारण फटका तितका सुरेख होता. टायमिंग बेमिसाल, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धन्यवाद. स्कोर मूव्स ऑन अप टू 80.
80 धावा. ओहो, व्हॉट अ शॉट. खरंच अगदी वाटलं देखील नव्हतं की सुरुवात एवढी कठीण झाली होती आणि शेवट इतका गोड असेल. आणि शही संघाचा सुरुवात जर पाहिली होती तर गोड होता, शेवट इतका. सामना सुरू करायचंय, उशीर करू नका, विलंब करू नका, अवकाश करू नका, कारण 80 धावा झाल्यात आणि अगदी 2 चेंडू देखील शिल्लक आहेत. मग या चेंडूवर किती धावा, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल. ओहो, स्लाइस केलंय, पाहूया. चेंडू गॅप मध्ये आहे मात्र स्वीपर, एक्स्ट्रा स्वीपरला पाहू शकतो आपण. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक फंबल होते आणि 2 धावा. वन शॉट. 81. ओहो, यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मला वाटतं सोपा, अगदी सोपा झेल. गावानं चषक ठेवलाय यशी नावाचा. थँक्यू सो मच. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे यापुढील लढाईसाठी सज्ज आहेत. मैदानाच्या आतमध्ये 5 फूट सापगाव विपक्ष आणि एकविरा क्रिकेट संघ नांदवळ, या दोन्ही संघाचे संघनायक आमच्यासोबत उपस्थित आहेत. बंटी मळपेकर, एकविरा क्रिकेट संघ नांदवळ संघाचा संघनायक, तर त्यांच्या समोर फाईट करेल तो कॅप्टन नितीन अंदाडे. स्वागत आहे दोघांचं. विनंती करतोय या ठिकाणी सचिनजी सातपुते आपण याचा आपला शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जाईल. कॅमेरा कव्हर करायचा आपण टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय 5 स्पोर्ट्स सापगाव संघानं. त्यांच्या बाजूने कौल मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचं. नितीन, पहिली मॅच जिंकली, खूप चांगला खेळ. कैलास बांडे संघनायकाच्या माध्यमातून तब्बल 90 धावा चेस करायच्या होत्या. 1 मॅन शो त्या मॅच मध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळाला. दुसरा सामना त्वरित खेळता क्रिकेट संघ नांदवळ संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल आणि काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण थोडस जरा प्रॉब्लेम आहे नितीनला बोलण्यासाठी, तो बोलू शकतो. बंटी, बॅटिंग करायची आहे. संघाचा महत्वाचा कणा ज्यावेळी संघाच्या बाहेर असतो त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष पहिला मॅच मध्ये पाहायला मिळाला. रुपेश शेरे, द ब्रँड ऑफ नांदवळ, बाहेर होता. किती कमी जाणवतंय? नक्कीच रुपेशची आम्हाला खूपच कमी जाणवली या पूर्ण एसपीएल मध्ये. नक्कीच त्याला आम्ही यावर्षी आराम देणार आहेत. पुढल्या वर्षी तो नव्या जोशाने, नव्या उमेदीने पुन्हा एकदा चांगलीची सुरुवात करून तो मैदानामध्ये येणार, यात कुठल्याच काही शंका नाहीये. तत्पूर्वी एक सिनियर खेळाडू यावेळेस नवीन मुलांना प्रोत्साहित करून त्यांना करण्याचा भार आम्ही उमेदजी खारीक यांच्याकडे सोपवलाय. कारण एक स्ट्रॅटेजी असते प्रत्येक संघाची. एक नवीन पोरांना एकाएकी आपण मैदानात पाठवत ते घाबरतात, हे गोष्ट महत्वाची असते. त्यासाठी आम्ही दोघांनी त्याला करणार बस दिलं, परंतु ते बोलले जरा जा तुम्ही सर, आता आज जरा टॉस उडून या. तर आमची स्ट्रॅटेजी, आम्ही बॅटिंगच करणार होतो टॉस जिंकून, आणि 7 ओव्हरचा सामना असेल तर 80 धावा नक्कीच आमचा काढण्याचा मानस असेल. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि दोन्ही संघनायकांना देखील. टॉस बॉक्स पासून अशी न्यूज आहे, टॉस जिंकला पासपोर्ट साबगाव संघाचे संघनायक नितीन अंदाडे यांना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले. ते एकविरा क्रिकेट संघ नांदवळ या संघांना जाव्यात दरम्यान जिथे सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आम्ही टेंबरेकर विपक्ष त्याच्यासमोर फाईट करेल तो प्रतिष्ठानशी. कशा प्रकारे या रन्स चेस केल्या जातात की दुसऱ्या बाजूला डिफेन्स करण्यात यश येते ते आम्ही टेंबरेकर संघाला या ऐकूयात. कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या समवेत जोडले जातील रिकी खाडे सर. यापुढील सर्व सामने नक्की सर्व संघांना विनंती करतोय की घाई करायची आहे, कारण आज खूप वेळ प्रत्येक सामन्याला होतोय. 35 मिनिटांमध्ये आपली इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. यानंतरचा होणारा सामना साबगाव वर्सेस नांदवळ.
की 82 धावांचं टार्गेट आहे शेई संघासमोर. नक्कीच जगदीश सर अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळाली टेंबरे संघाकडनं. महेश सुभाष असेल, अतिशय सुरेख फलंदाजी प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. टेंबरे संघ या वर्षाची जी प्रोग्रेस दिसते सर, लाजवाब अशा प्रकारचं प्रात्यक्षिक क्रिकेटचं दिसतंय. तर दरम्यान या व्यासपीठावर आदरणीय पुंडलिकजी सातपुते साहेब याकडे उपस्थित आहेत. त्यांचं शब्दसुमनांनी एसपीएलच्या वतीनं स्वागत. काय वाटतंय सर, अतिशय सुरेख कामगिरी करतो टेंबरे संघ. तो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. गतवर्षी देखील या संघानं या SPL मध्ये तब्बल 4 मॅचेस जिंकून क्वालिफाय झाले होते आणि या वर्षी देखील गतवर्षीचा परफॉर्मन्स मध्ये कंटिन्यू ठेवत. सातत्य महत्वाचं असतं तुमच्या खेळामध्ये. कोणताही खेळ असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, तुमचं सातत्य महत्वाचं असतं. तुमचे प्रयत्न करण्याची, नक्कीच त्या ठिकाणी संघर्ष करण्याची शक्ती महत्वाची असते आणि ती शक्ती यावेळी आपल्याला पाहायला मिळते ती अम्मी टेंबरेकर संघाच्या माध्यमातून. नक्कीच सर, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय. ते सामर्थ्य निर्माण करताना या ठिकाणी टेंबरे संघ आणि शही संघ एक मोठं टार्गेट समोर आहे. 82 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानात येते शही संघाची. पराग अँड रोशन नक्कीच सुरू करायची आहे. 35 मिनिटं तुमच्याकडे दिली आहेत. बॉलिंग मार्कवर गोल्डन आर्म ऑफ टेंबरे सुभाष सातपुते, ज्यानं 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज असताना मेडन षटक हाताळलं होतं आणि संघाला विजयाचं स्वप्न दाखवलं होतं. परंतु शेवटच्या षटकात ते स्वप्न धुळीस मिळालं. परंतु सुभाषचं कौतुक नक्कीच केलं जाईल. अक्रॉस द बॅटने पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, अगदी मी म्हणेन खूप इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स सुभाषचा संपूर्ण SPL मध्ये राहिलाय. चौथा सामना खेळतो आम्ही टेंबरेकर संघाने. या चौथ्या मॅच मध्ये पहिला बॉल देखील सुभाषच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळतो. रेकी सर, नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाज, अचूक टप्पा बघायला मिळतो. लाईन अँड लेंथ बघायला मिळते. या ठिकाणी नॉस्ट्रगेनचा खेळाडू आहे, त्याने विकेटच्या खाली उभं राहायचं. रोशन तारमळे आणि विकेटच्या खालूनच आपण धावायचंय. हो, ही या आयोजकांची ठिकाणी सूचना. शफल लावून खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बॉल बाहेर निघून जाईल. चौकार येतो यावेळी बॅट्समन परागच्या पॅट मधनं. ऑफ कट बॉल थोडस आतमध्ये स्विंग झाला. शफल झाले होते पूर्णपणे. गती थोडीशी कमी होती. टॉपेज लागून विकेट किपर आणि शॉट फाइंडिंगच्या गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावांचे मिळतात. शुभारंभ होतोय. 82 धावांचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी चेस करायचंय. कौस्तुभ प्रतिष्ठा शेष संघाला. बॅकफुटला गेले. यावेळी ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट अँड कव्हर पॉइंटच्या गॅप मधनं हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा मानस होता. तशा प्रकारे बॅटचा फ्लो देखील फिरून दाखवतात, परंतु बीट झालेत. मनसुबे उडलवून टाकलेत. एक तुम्हारी एक हमारी. खूप चांगला बॅटल कॉन्टेस्ट रंगत असताना सुभाष आणि पराग मध्ये. लाऊड अपील पंचांचा मोठा आकाशाकडे. LBW बॅट्समन पराग तारमळे बॅक टू द पॅव्हलियन. या ठिकाणी राहुल दिनकर उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न स्वागत असेल SPLच्या वतीनं. अतिशय सुरेख चेंडू होता. लेग बिफोर विकेट या चेंडूवर मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी सुभाष. गोल्डन आर्म सुभाष टेंबरे संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी. येस, थर्ड अंपायर कडे डिसिजन घेतला, परंतु तुमचा टायमिंग निघून गेला. लक्षात घ्या, तुम्हाला तेवढे सेकंद असतात. तुम्हाला 10 सेकंद असतात आणि तिसरा नक्कीच जर DRS घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या आत आपण घ्यायचा असतो. येस, लक्षात घ्या प्लीज, कारण तुम्हाला DRS आहे नक्कीच, परंतु त्यासाठी देखील तुमच्याकडे टायमिंग आहे. त्या ठिकाणी परागने खूप उशीर केला. रोशनशी चर्चा केली, थोडासा थांबला, पुन्हा मागे आला, त्यानंतर त्या ठिकाणी डिसिजन देतात. परंतु अशा वेळी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. नवीन फलंदाज पंकज तारमळे येतात मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा आणि 1 विकेटचं पतन. नक्कीच 4 धावा आणि 1 विकेट्स गमावतोय या ठिकाणी शही संघ अडचणीत आहे. सुभाष सुरेख गोलंदाजी करतोय टेंबरे संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुभाष. ओ, आता मात्र सन्मान देतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय. पहिला चेंडू खेळून काढतोय फलंदाज पंकजनं आला बरोबर सन्मान दिला, कारण त्याला माहिती आहे सुभाष खूप चांगली गोलंदाजी करतो सातत्याने. SPL मध्ये पहिल्या बॉलवर त्याला सन्मान दिला, स्ट्रोक चेक केला, आपलं स्वतःचं अकाउंट या ठिकाणी ओपन केले. स्कोर कार्डवर सिंगल बरोबर धावफलक पुढे सरकतोय. 5 धावा षटक क्रमांक पहिलं. 1 चौकार परागच्या बॅट मधनं. त्यानंतर
खूप चांगली गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून गुड बॉल टप्पा पडला तर थोडासा बाउन्स होतोय पूर्णपणे चकित केलं पासमन स्ट्राइक एंडला रोशन याला आणि इथे निर्धाव चेंडून षटकाची सांगता होतीये षटक क्रमांक समाप्त होते पहिलं एका ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाव संख्या 5 एक महत्वपूर्ण विकेट आपण पाहू शकाल डगआउटच्या अस्त्राला यस टीम मीटिंग करायची नाहीये टेंबरे संघ त्वरित गोलंदाज आजमावायचा आहे 35 मिनिटात तुमच्याकडे सातत्यानं वेळेकडे देखील लक्ष द्या टाइम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आणि वेळेचं महत्व आपल्याला रिकी खाडे सर सांगतील नक्कीच वेळ सर अशी गोष्ट आहे जी कोणाडी थांबत नाहीये कीच घड्याळाची काटे पुढे जात असतात त्याप्रमाणे एक एक क्षण सुद्धा सरत असतो नवीन गोलंदाज संदेश टेंबरे संघासाठी स्ट्राइक सांभाळतोय रोशन ओ या ठिकाणी खबरच्या वरून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत झेल सुटतोय कॅच ड्रॉप केलीये सुभाष सातपुते महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा कॅचच्या खाली परंतु असे झेल थोडेसे कठीण असतात सर्कल मध्ये होते थोडेसे मागे धावत झाले उलट मागे धावत जाणं आणि बॉलवर नजर ठेवणं कपिल देव यांच्या माध्यमात असा एक झेल आपण पाहिला परंतु सुभाषनं तसा झेल कलेक्ट करू शकला नक्कीच मी म्हणे एफर्ट खूप चांगले अशा वेळी कॅच ड्रॉप म्हणण्यापेक्षा एफर्ट खूप चांगले गेले एफर्ट्सला दाद द्यावी लागेल अतिशय सुरेख प्रयत्न होता पण तो फसला पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदेश संदेश टू पंकज हो या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय परिणाम निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी आता मात्र टेंबरे संघाकडनं संदेश हा खेळाडू ज्यानं मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 18 धावा खर्च केला परंतु तरी देखील संघाने विश्वास दाखवला कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे गतवर्षी देखील या SPL च्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली आहे खूप चांगली गोलंदाजी करतो एक चांगला यंगस्टर आहे व्हेरिएशन आहेत षटकार तर स्टुअर्ट बॉर्डला देखील 6 मारले होते परंतु त्यानंतर तो निराश झाला नाही क्रिकेटमध्ये अजून एक चांगला बॉल संधी आहे इथे धावचीची रोशन क्रीज मधून सोडून गेला होता परंतु पंकजनं पुन्हा एकदा त्याला कॉल दिला आणि मागेला सचिन सातपुते यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते स्टुअर्ट बॉर्डला देखील 6 6 मारले परंतु त्यानंतर स्टुअर्ट बॉर्ड थांबला नाही त्यानंतर प्रयत्न केले आणि एक आज मी म्हणेन इंग्लंड संघाचा एक नंबर 1 बॉलर जगात विचार केला तर टेस्ट क्रिकेट मध्ये एक चांगला बॉलर म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं नक्कीच सर पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदेश टू पंकज आता मात्र पंचांचा नोचा इशारा येतोय नक्कीच खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला नक्कीच फ्रीट असेल या नंतरचा चेंडू खूपच लांब टाकण्याचा प्रयत्न यावेळी लाईन भरकटे विकेटच्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला दरम्यान परिओरियस शेरे आणि विराज डोंगरे यांच्या माध्यमातून शेई संघाला शुभेच्छा आल्यात धन्यवाद विराज ओ या ठिकाणी फ्री हिट आहे परंतु त्रिफळाचीत झाला होता अतिशय सुरेख गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन स्लोवर 1 बॉल होता ऑन साइडला स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न पंकजच्या माध्यमातून परंतु पूर्णपणे बीट यष्टा उद्ध्वस्त झाला परंतु फ्री हिटचा बॉल होता सर पाठीराखे कसे असं टेंबरे गावासाठी एकदा जोरदार टाळ झाले अतिशय सुरेख या ठिकाणी प्रेक्षक वर्ग लाभलाय आपल्या संघाला चेअर करतायत नक्की टाळ्यांचा आवाज त्यांचा ऐकू आला पाहिजे अतिशय सुरेख प्रेक्षक या ठिकाणी लाभलेत स्कोर कार्ड या ठिकाणी स्थिरावला धावसंख्या दाफळकर आपल्याला पाहायला मिळते 8 धावा षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर संदेशने इम्प्रेसिव्ह षटक आतापर्यंत हाताळलंय गुड बॉलिंग मागच्या ओव्हर मध्ये काय झालंय याकडे न बघता या मॅच मध्ये मला चांगला परफॉर्मन्स द्यायचा संघासाठी गतीमध्ये परिवर्तन विकेट किपर पर्यंत बॉल कॅरी होऊ शकला नाही त्याच्या पायाला ब्रश ठेवून बॉल आउटफील्ड मध्ये गेला बाईकच्या स्वरूपात पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतो एक सिंगल इथे टोटल मध्ये ऍड केले जाईल 9 धावा मागे काय झालंय काय बिघडलंय याकडे लक्ष न देता नव्या जोमानं नव्या जिद्दीनं आणि नव्या ताकदीनं तुम्ही मैदानाच्या मध्ये उतरणं फार गरजेचं असतं की झालेल्या चुका आहे थॉर्नडाईक सायकोलॉजी सांगतोय की तुम्ही चुका करत शिकत असता जीवन आहे आपण चुकांवर सुधारणा करून पुढचं पाऊल टाकायचं असतं त्याच चुका सुधारताना या ठिकाणी टेंबरे संघ अतिशय सुरेख गोलंदाजी संदेश कडनं अनुभवातून शिकणं फार मोठी गोष्ट असते मागच्या मॅच मध्ये तुम्हाला अनुभव आला त्याच्यातून शिकले गुड बॉलिंग परंतु इथे पाऊल लागेल पंच का इशारा करताय डॉट बॉल ओव्हर पिच बॉल होता पूर्णपणे बीट केलाय या ठिकाणी हे षटक या ठिकाणी संपतंय 2 षटकानंतर धावसंख्या होतीये 9 धावा अवघ्या 9 धावा एक मोठं टार्गेट समोर आहे शेही संघ अडचणीत आहे
82 धावांचं टार्गेट चेस करताना काहीशी अडखळत सुरुवात होतीये शेळी संघाची. कारण त्याच कारण आहे की अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी होते या ठिकाणी टेंबरे संघाकडनं. साऊथ आफ्रिका ज्या प्रकारे संघ आहे ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जबरदस्त संघ आहे. त्यांची मैदानावरची खेळी त्यासोबतच कागदावर देखील खूप स्ट्रॉंग टीम आहे. मी या संघाला देखील त्याच प्रकारे मी म्हणेन साऊथ आफ्रिका संघ एक जबरदस्त संघ आहे. खूप सारी मेहनत करतो. शेळी संघाचा विचार केला खूप सारी मेहनत, एकाच एजचे सर्व खेळाडू, खूप चांगला कॉलिंग, खूप सारा तालमेल आहे या संघामध्ये. परंतु प्रेशर, एखादा मॅच खूप चांगले सामने जिंकतात देखील. टायमिंग वॉर्निंग दिली आहे टेंबरे संघाला. फायनल वॉर्निंग पेनल्टी बसेल. येस, ऑन फील्ड पंचांची वॉर्निंग आहे, त्यामुळे मात्र यानंतर तुम्हाला डायरेक्ट पेनल्टी मिळेल. लक्षात घ्यायचं कॅप्टन महेश. देवा भाकरे येतात षटक क्रमांक 3 घेऊन. देवा भाकरे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. तिसरा षटक, पहिला चेंडू. सामना करतोय फलंदाज पंकज. या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या 9. अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. ओव्हर द रोप फॉर. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. फॉर 6 रन्स. 6 धावा षटकार बघायला मिळतो. उत्कृष्ट फटका. पहिला धन्यवाद. पहिल्याच बॉलवर देवाचं स्वागत केलंय. धावसंख्या दफळकावर 15-82 धावांचं टार्गेट. पंकज खूप चांगली बॅटिंग इथे करतोय आणि संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे ज्याला शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबणं गरजेचं असेल. आक्रमकता त्याच्या माध्यमातून यावेळी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे देखील याचं चांगलं क्षेत्ररक्षण. पंकज फार वेगाने आलेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करतील, कारण डीप मधनं जोपर्यंत फेकी येते खूप वेळ असतो फलंदाजाकडे धाव कंप्लीट करण्यासाठी. त्याचा लाभ इथे उठवतात शेळी संघाच्या माध्यमातून. मी म्हणतो खूप प्रॅक्टिस, खूप सारा सराव हा संघ करत असतो, परंतु रिकी सर नशीब देखील फार महत्वाचं असतं तुमचं कोणत्याही गोष्टीमध्ये. तुमचं जीवन जगत असताना, कोणताही खेळ तुम्ही खेळत असताना, कोणतीही गोष्ट करत असताना नशीब देखील महत्वाचं असतं. शेळी संघाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर हा संघ चोकर्स आहे. ऑन टाइम ज्यावेळी महत्वाची मॅच असते त्याच मॅचला ते थोडंसं अडखळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदेश टू पंकज. ओ या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक या ठिकाणी पंचांकडे अपील करतोय, परंतु या ठिकाणी क्वालिफाईड पंच त्यांनी पाहिलं हा बॉल पायाला ब्रश लागून गेलाय आणि ती कॅच. इथे मात्र मी म्हण थोडीशी अपील, परंतु गोलंदाजानं देखील अपील केली नाही. त्यांना माहित होतं की हा बॉल पायाला ब्रश लागून गेलाय. आत्मविश्वास महत्वाचा असतो. तुम्ही जे अपील करता त्या अपील मध्ये आत्मविश्वास महत्वाचा असतो, कॉन्फिडन्स महत्वाचाच असतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदेश. पंकज सामना करतोय या चेंडूचा. ओ मोठा खटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सुरेख यष्टीरक्षण. सुभाष द ऑलराऊंडर सुभाष सर्व आघाड्यांवर आपल्या संघासाठी कामगिरी करतोय. नक्कीच. दरम्यान महेश भावारते करवळे यांच्याकडनं आम्ही टेंबरेकर संघासाठी शुभेच्छा आल्या. धन्यवाद महेश भावारते. स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला दफळकावर आपल्याला पाहायला मिळतात 17 धावा, 17 रन. षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावर आहे. देवा भाकरेच्या माध्यमातून हे षटक आपण पाहू शकाल. एज अँड टेकन. पंचांचा बोट आकाशाकडे. एक महत्वपूर्ण फलंदाज पंकज तारमळे बॅक टू द पॅव्हिलियन. Dot, very good comeback.
आम्ही टेंबरेकर संघ वर्चस्व दाखवतो SPL च्या या मैदानावर का आम्ही एंट्री घेतलीये, आम्ही सराव केला आणि तो सराव आम्हाला दाखवायचा आहे या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणि आमची कामगिरी आम्हाला दाखवायची आहे हे सिद्ध करून जायचं असताना षटक क्रमांक संपन्न झाले तिसरं 3 षटकांचा खेळ संपन्न झाला स्कोर कार्डवर धावा संख्या 17 आणि एकंदरीत विकेट आतापर्यंत डगआउटच्या असलेले पंकज पराग आणि हरेश पंकज आणि पराग ही जोडी आपण डगआउटच्या अस्त्राला पाहतोय आणि यावी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात रोशन आणि दुसरा बाजूला हरीश. हा बॉल पंच वळतात आमच्याकडे उपस्ट्रीमच्या खूपच बाहेर बॉल यस इट इज अ वाईट पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय एक्स्ट्रा रन सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय संदेश संगणकाने विश्वास दाखवलाय संदेशसाठी मी म्हणेन एकच वाक्य या बॉल नंतर स्कोर कार्ड धावा संख्या 18 ऑन साइडला कुटप्प्याचा बॉल ताकदीचा पुरेपूर वापर रोशनच्या बॅट मधला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम संघर्षों का मैदान मत छोड़ो भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि संदेशसाठी वाक्य डेडिकेट आहे नक्कीच मागच्या मॅच मध्ये तुम्ही सामना गमावला परंतु इथे संधी आहे संघासाठी काहीतरी चांगलं करून देण्याची ओव्हर पिच बॉल समजला खेळतात डीप मध्ये प्रोटेक्शन आहे एक चांगला क्षेत्ररक्षक आउटफील्डचा अविनाशच्या माध्यमातून फेकी होईल आणि तोपर्यंत मी ते एक जाव स्कोर कार्ड वर या सिंगल बरोबर धावा संख्या धावफलकावर पाहायला मिळते 82 धावांचा टार्गेट षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर टायमिंगची एक वॉर्निंग तुम्हाला आलेली आहे आणि यानंतर जर पंचांनी वॉर्निंग दिली तर तुम्हाला सरळ पेनल्टी जरी आम्ही टेंबरेकर संघ लक्षात घ्यायचं आहे हरीश स्ट्राइक सांभाळतोय ऑफसाइडच्या खूप बाहेरचा चेंडू या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा होतोय नक्कीच अजित पुत्रण सर आणि मुन्ना पठाण सर या सामन्याची पंचगिरी करतायत सातत्याने ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न परंतु आपल्या गतीवर आपल्या दिशेवर तो नियंत्रण ठेवत नाही स्कोर कार्डवर धावा संख्येचा विचार केला धावफलकावर धावा 24 धावा आणि सव्वीस धावा 26 अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ओव्हर पिच बॉल समजला खेळतात प्रॉपर बॅटचा कनेक्ट करू शकले नाहीत हरीश हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे या खेळाडूमध्ये ताकद आहे एक सिंगल इथे मी ते स्कोर कार्डवर धावा संख्या 27 विजयासाठी अजूनही 55 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत आमचे स्कोर आम्हाला सांगतील 20 बॉल आणि 55 असं समीकरण आहे ते कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघासमोर या षटकातले आतापर्यंत 4 बॉल झाले पहिला बॉल डॉट त्यानंतर एक षटकार तिसऱ्या बॉलवर 1 रन एक वाईड आणि चौथ्या बॉलवर 1 रन तीन बॉल येस सॉरी थोडं माफ करा थोडंसं आमच्या स्कोररकडे थोडेसे मिस्टेक होतात ते आम्ही क्षमा या ठिकाणी व्यक्त करते 3 बॉल झाले धावसंख्या 27 विजयासाठी 21 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पंचांचा वाईडचा इशारा येतोय एक्स्ट्राज मध्ये भर पडते संदेश पूर्णपणे आपली लाईन अँड लेंथ भरकडतोय प्रेशर कुठेतरी सर आत्मविश्वास कमी दिसतोय या गोलंदाजामध्ये डिसिजन तुम्ही कसं घेता मैदानाच्या आतमध्ये हे फार महत्वाचं असतं ऍज अ कॅप्टन तुम्ही काय डिसिजन घेता कशी गेम चालवता महेंद्र सिंग धोनीचं उदाहरण मी सकाळच्या मॅच मध्ये देखील दिलं होतं एज फार महत्वाची विकेट असेल कॅच इथे थोडीशी अवघड होती चेंडू अडवण्यात यश आलंय आणि मी त्या 2 धावा
एक आक्रमक जोडी आहे. शेळी संघाची ही जोडी जर शेवटच्या ओव्हर पर्यंत टिकली ना तर सामना नक्कीच फिनिश करतील. ती क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये एक आहे अपकमिंग यंगस्टर हरेश आणि दुसऱ्या बाजूला रोशन ज्याच्याकडे खूप सारा सामन्यांचा अनुभव आहे. 1 ते 2 वर्ष क्रिकेट सातत्याने खेळतोय. आक्रमक ही ओळख आहे या खेळाडूची. धावसंख्या फलकावर लगावली गेली 30. डिसिजनाचा विषय मी नक्कीच चर्चा करत होतो. तुम्ही डिसिजन कसे घेता मैदानावर हे फार महत्वाचं असतं. हा बॉल स्विंग अँड मिस आडव्या बॅट टेकायचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. बॉल दूर ठेवला फलंदाजापासून. गुड लेंथ वरनं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या दाफळ आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. विजयासाठी अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक 19. हा बॉल देखील इथे सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा पडला तर थोडासा खाली राहतोय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गुड कम बॅक फ्रॉम संदेश. 7 फुट त्याचा स्पेल पूर्ण करतोय. 18 बॉल मीटिंग करायची नाहीये कारण वॉर्निंग तुम्हाला आलेली आहे. अमित टेंबरेकर संघ इथे जर तुम्ही पेनल्टी घेतली तर मात्र सामन्यामध्ये शेवटच्या क्षणी मगाशी जशा 1 बॉल 5 तुम्ही डिफेन्स करू शकले नाही तशीच अवस्था या मॅच केली होईल. कारण ही संघ एक प्रॉपर संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अजूनही खूप सारे फलंदाज आहेत जे डगआउटला आहेत ज्यांच्याकडे देखील क्षमता आहे. राकेश असेल, नितीन असेल. नक्कीच 5वं षटक सुरू होत आहे. पहिला चेंडू खेळूकाठी हरेश सज्ज असेल शेळी संघाचा. आता मात्र समीकरण बदलत आहे. 18 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. एक कठीण असं आव्हान आहे. एक मोठा फटका लाजवाब दिसतो या ठिकाणी. मिडवेच्या दिशेनं खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद. मी म्हटलं होतं ही आक्रमक जोडी आहे. हरेश हा एक अपकमिंग यंगस्टर आहे. मागच्या सामन्यामध्ये त्या दिवशी देखील या खेळाडूनं तब्बल 4 षटकार आपल्या बॅट मध्ये लगावले होते. एक दर्जेदार खेळाडू. खूप चांगली बॅटिंग तो इथे करतोय. नक्कीच जिंदगी की कश्मकश अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुठ्ठी पर जमीन. अभी आसमान बाकी. अजून खूप धावांची आवश्यकता आहे. नक्की यशाच्या शिखरावर पोहोचा असेल तर सामर्थ्य दाखवणं गरजेचं आहे. हरेश स्ट्राईक सांभाळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश टेंबरे संघासाठी. ओ पुन्हा एकदा लाजवाब फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. 6 धावा. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरेश तारमळेच्या माध्यमातून आक्रमक खेळाडू. स्वतः संघनायक आले होते इथे षटक क्रमांक 5 घेऊन. परंतु त्या ओव्हर मध्ये हरेशने समाचार घेतलाय. दरम्यान सुभाष भावार्ते एसके एंटरप्राइजेस मुरबाड यांच्या माध्यमातून टेंबरे संघाला शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच सर. जगदीश सर. दुनिया नहीं मानती कमजोरों को, दुनिया मानती है जोरों को. आपल्या मनगटातील जोर दाखवतोय हरेश. आपल्या संघासाठी उत्कृष्ट 2 षटकार बघायला मिळाले. परिणाम 6 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या होतीये 42 धावा. 42 धावा. 2 षटकार 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळाले. आणि या ओव्हर मध्ये थोडीशी चांगली कामगिरी करत असताना शेळी संघ 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय. ओ या ठिकाणी फॉर्म बॉल मिसफील्ड होतीये. क्षेत्ररक्षक चूक करतोय. परिणाम 4 धावा. क्या बात आहे. लाजवाब फटकेबाजी हरेश या फलंदाजाच्या बॅटमध्ये. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. धन्यवाद. 2 षटकार 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग. हा बॉल नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि या दरम्यान हा गोलंदाज 2 वर्ष आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. रिस्ट मारलेला गोलंदाज महेश भोईर संघनायक इथे गोलंदाजी करू शकत नाही.
टेंभरे संघाचा दिवस मी म्हणेन थोडासा खराब आहे. धावसंख्या खूप उभारतात आणि अगदी त्यांच्या आवाक्यात आलेला विजय सहजरित्या समोरच्या संघाच्या हातात सोपवून शांत बसतात. हे आजचं संपूर्ण दिवसातलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महेश चौरवरी 4 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अविनाश. उंच गेलाय, डिस्टन्स देखील कव्हर करते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेशच्या बॅट मधनं बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बावन्न धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक वादळी खेळी खेळतोय हरेश. ओ आता मात्र मिस निर्धाव चेंडू. 53 धावा, माफ करा, 53 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तर 82 धावांचं टार्गेट आतापर्यंत 53 धावा लगावला गेला. तर शेष संघाच्या माध्यमातून हरेशचं कौतुक करायला पाहिजे. दर्जेदार कामगिरी. उंच गेला आणि डिस्टन्स देखील कव्हर. षटकार. धन्यवाद. 4 षटकार हरेशच्या बॅट मधनं सामन्याचा पारडा पूर्णपणे चेंज केलाय. अजून एक चेंडू हाताळायचा आहे. थोडस ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये येत आहे आणि तोपर्यंत चर्चा इथे चर्चेना उधाण आलंय. सामना होता कुठे आणि सामना घेऊन जातायत कुठे. शेई संघ एक आक्रमक फलंदाज, अटॅकिंग क्रिकेटर हरेशच्या माध्यमातून. स्कोर कार्ड 59 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. चर्चेना उधाण चला. 13 चेंडू 23 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बारा बॉल आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. आणि मागच्या मॅच मध्ये असंच समीकरण होतं. तिथे सुभाषनं एक मेडन षटक टाकलं. हा एक गोलंदाज असा ना की तो संघनायकाच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक विश्वासावर सार्थ ठरत असतो. इथे सुभाष येतो गोलंदाजी मार्कवर. नक्कीच हा गोलंदाज मागील जर सामना बघितला, स्वप्नील तारमळे यांच्याकडनं हरेशसाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालंय. नंतर घेऊन जायचं. अतिशय सुरेख फलंदाजी. सुभाषच्या हातामध्ये चेंडू आहे ज्यानं मेडन षटक टाकलं होतं मागील सामन्यात. 12 बॉल आणि 23 इथून बनवायच्यात. हो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंग ऑफ ऑनच्या दिशेने येतोय. एक धाव मिळते. जगदीश सर, अतिशय रोमांचक सामना. सामना नक्कीच मी म्हणेन शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल. कारण सुभाष हे षटक, या षटकामध्ये कशा प्रकारे हरेश गोलंदाज फलंदाजी करतो यावर लक्ष असेल. हरेशनं मात्र इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मॅच मध्ये त्याच्या 4 षटकारांनी इथे हरेशचा अडथळा दूर. गोल्डन हाफ ऑफ टेंभरे म्हणून म्हणतो या गोलंदाजाला. ऐन मोक्याच्या क्षणाला मॅच दिशा पलटण्याची, मॅचची दशा पलटण्याची क्षमता, सामर्थ्य या गोलंदाजाकडे. त्याचं नाव आहे सुभाष. नक्की सुभाष. राशिद खान ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी सुभाष कडनं होती टेंभरे संघासाठी. आता मात्र हार्ड हिटर फलंदाज नितीन तारमळे मैदानात दाखल होताना. जितू निचिते यांच्याकडनं टेंभरे संघासाठी शुभेच्छा. धन्यवाद. सुभाष सातपुतेनं मागच्या मॅच मध्ये देखील तब्बल 18 धावा ठेवल्या होत्या शेवटच्या गोलंदाजासाठी. काय करेल. बॅटिंग देखील करतोय, चांगलं यष्टीरक्षण देखील करतोय, गोलंदाजी देखील खूप चांगली करतोय, क्षेत्ररक्षण देखील करतोय. सर्वच आघाड्यांवर हा खेळाडू स्वतःला सिद्ध करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला सहकार्यांची साथ लाभणं गरजेचं असतं. कारण क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. कुणी एखाद्या खेळाडूच्या जीवावर तुम्ही मॅच जिंकू शकत नाही आणि कुणाच्या एकावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. इथे सर्वांना अथक परिश्रम, मेहनत करावी लागते. त्याच वेळी विजयाचा सुगंध तुम्हाला दरवळत असतो. सुभाष स्वतःची कामगिरी स्वतःला सिद्ध करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला सहकार्यांची चांगली साथ लाभणं देखील गरजेचं आहे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये संघनायक नितीन तारमळे येतात ऑन स्ट्राईक.
विजयासाठी समीकरण आहे 10 बॉल आणि 22 धावा बनवायच्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुभाष टू नितीन. ओ मोठा फटका, या ठिकाणी चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. या ठिकाणी एकच धाव मिळते. अतिशय सुरक्षित रक्षण टेंभरे संघाकडनं. एका धावेने धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 61. गुड बॉलिंग, अतिशय इम्प्रेसिव्ह षटक, दर्जेदार षटक. प्रेक्षक वर्गाचं इथे नजर लागले. प्रेक्षक वर्गाच्या मी म्हणेन उत्कंठ इथे लागले, उत्सुकता वाढली दोन्ही बाजूला. कोणत्या प्रेक्षक वर्गाला जल्लोष करायला मिळेल येणारी वेळच इथे सांगेल. 9 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. हा बॉल इथे देखील बेल उडवल्या जात आहेत. महत्वाचा फलंदाज रोशन तारमळे बॅक टू द पॅव्हिलियन. प्रेक्षक या ठिकाणी लाभलेत. उत्कृष्ट समर्थन मिळत आहे आपल्या संघाला. सुभाष द गोल्ड नाम सुभाष टेंभरे संघासाठी तारणार ठरतोय. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 61 धावा. या मॅच मध्ये असं वाटलं होतं कुठेतरी मध्ये की शेही संघ आरामात सामना घेऊन जाईल आपल्या पारड्यामध्ये, परंतु सुभाष नावाचं एक असं व्यक्तिमत्व मध्ये आलं की जे सातत्यानं मागच्या मॅच मध्ये ज्यानं अल्ल्यानी संघाला अक्षरशः मी म्हणेन झोपेतून जाग केलं होतं, परंतु सहकार्याची शेवटची साथ लाभली नाही. या मॅच मध्ये देखील टेंभरे संघ जात होता कुठेतरी पराभवाच्या दिशेला आणि तिथे देखील त्याने टेंभरे संघाला विजयाची आशा इथे दाखवली आहे. नक्कीच रमेश सर म्हणतात ना, कद बडा ना पद बडा, मुश्किलों में खडा वही सबसे बडा. सुभाष एक गोल्ड राऊंड ठरतोय टेंभरे संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुभाष. डावकुऱ्या त्याचा फलंदाज रोहित येतोय यावेळी स्ट्राईक एंडला. लोवर फुल टॉस बॉल. समोर येतात अविनाश फार वेगाने आले आहेत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहितच्या बॅट मधनं हा एक संघर्षमय संजीवनी प्रदान करणारा नितांत आवश्यकता असणारा चौकार. नक्कीच त्याचबरोबर कृष्णाजी मांजे नक्कीच ज्यांच्या वतीने आपल्याला केबल प्रक्षेपण बघायला मिळतं. साई चित्र केबल अरविंदजी मांजे, कृष्णा मांजे यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय स्थानापन्न होण्यासाठी. ओ फुलटॉस चेंडू. चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषे पार. खणखणी तंडणी षटकार. असलेली इच्छाशक्ती, तुमच्यामध्ये असलेली पॉझिटिव्हिटी, तुम्ही दाखवलेला सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा असतो. रोहितनं देखील तेच दाखवलं. विकेट्स पडत होत्या, महत्वपूर्ण फलंदाज डगआउट मध्ये गेले होते, परंतु रोहित थांबला नाही. रोहितनं प्रेशर घेतलं नाही आणि कधी कधी मात्र धाडस फार महत्वाचं असतं आणि नशीब देखील बहादुरांचा साथ देत असतं. त्या प्रकारे रोहितनं 2 चेंडूवर संघाला विजयाची आशा दाखवली, परंतु अजूनही संघ विजयी झाला नाहीये. 6 बॉल 11चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज रुपेश भोईर. याच्या हातामध्ये संघनायकानं चेंडू सोपवलाय, परंतु मी म्हणेन हा बॉल नाही सोपवलाय तर रुपेश कडं टेंभरे गावाचा अस्मिता, टेंभरे गावाचा अभिमान सोपवलाय आणि या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 बॉल 11 इथून बनवायचे त्या शहीद संघाला. कंपल्सरी चेसिंग हा सगळ्याचा नियम नाहीये. टाय झाली तर सुपर ओव्हर मध्ये मॅच. 6 बॉल 11. धावसंख्या 71 झाली आहे. 82 धावा तुम्हाला टार्गेट चेस करायचं. वेळ खूप होतीये. कृपया पंचांनी सहकार्य करा. खूप 3 सामने बाकी आहेत अजून. रुपेश 6 बॉल खूप चांगल्या प्रकारे हाताळेल का आणि टेंभरे संघाला विजय करेल का, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला एक दर्जेदार फलंदाज नितीनकडे संधी आहे. या मॅच मध्ये नितीनला हिरवण्याची संधी. 6 बॉल 11. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. 3 खेळाडू तटीय सकाळच्या बाहेर ऑन साइडला आपल्या पाहायला मिळतात. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. रोमांचकारी मुकाबला. टेंभरे संघ आज मात्र प्रत्येक मॅच मध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो, कारण सकाळचा सामना देखील एवढ्या क्षणापर्यंत येऊन पोहोचला होता की प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झालेले आणि उत्सुकता देखील वाढली होती. पहिलाच बॉल गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. धन्यवाद.
मी म्हटलं होता नितीन तारमळे द हार्ड हिटर बॅट्समन, हुकूम का एक्का शेही संघाचा मागे नक्कीच एक स्ट्रॅटेजी होती. जगदीश सर, शेही संघाची स्ट्रॅटेजी, एक आधारस्तंभ असा फलंदाज पहिल्या चेंडूवर षटकाराला गवसणी घालतोय. विचार केला तर या मॅच मध्ये महेश भोईला बॅन केलं, त्याच्यामुळे तो स्पर्धेमध्येच गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे एक एक्स्ट्रा गोलंदाज टेंबरे संघासाठी एक डोकेदुखी ठरलं आणि पुढील सामन्यासाठी देखील एक एक्स्ट्रा गोलंदाज त्यांना खेळवावा लागणार आहे. त्यामुळे मात्र इथून टेंबरे संघाचा प्रवास थोडा खडतर झाला. मागची मॅच त्यांना खूप आठवेल. जर तो सामना जिंकले असते तर मात्र आता इतकं आव्हान त्यांना कठीण झालं नसतं. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 बॉल 5 क्रिकेट, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. ऑन साइडला फटका अलॉंग द कार्पेट. देवा बाकरे आउटफील्डचा एक चांगला कॅडू, परंतु तो बीट होते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. चौकार. अशा चुका जर तुम्ही मैदानामध्ये कराल तर नक्कीच पराभवाचा सामना तुम्हाला करावा लागेल. स्वतःच्या 5 बॉल 5 तिथे देखील मॅच होती, परंतु देवानं चुकी केली. हा बॉल डॉट निघाला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणं गरजेचं असतं. षटकाराला त्यानंतर बॉडी लँग्वेज थोडीशी कमी झालेली दिसली संपूर्ण खेळाडूंची. शेवटच्या क्षणापर्यंत चीअर्स करणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये संघर्ष करणं गरजेचं. नौका संघ नक्कीच आहे, परंतु या सर्व गोष्टी समजणं गरजेचं. इथे हलक्या त्यानं डिफेन्स केला, एक सिंगल कंप्लीट करतोय आणि विजय संपादित करतोय. शेही संघ मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. अम्मी टेंबरेकर. सुरेख फलंदाजी. पहिल्या 3 षटकामध्ये अवघ्या 17 धावा असताना 82 धावांचं टार्गेट चेस केलं. याला म्हणतात सर उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. अभिनंदन शेही संघ, तेवढंच कौतुक टेंबरे संघाचं. यानंतरचा सामना सापगाव वर्सेस नांदवळ संघ. मी दत्तात्रय फर्डे सरांना विनंती करतोय आपण समालोचनासाठी यायचंय. सोनवळे सर यांना सुद्धा विनंती करतोय. या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय बळीरामजी वाळिंबे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते बळीरामजी वाळिंबे यांचं स्वागत करायचंय. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. नक्कीच आल्याणी गावचे एक प्रतिष्ठित नागरिक गणेश डेकोरेटरचे सर्वे